आयोजित युवा चषक 2024 आपण पाहिलं तरी शानदार असं दर्जेदार पर्व आपल्याला सुरू होताना पाहायला मिळत आहेत. बट्टीबडी आणि दुसऱ्या बाजूला माप्रलचा संघ आणि पहिल्याच बॉलवरती बिग विकेट, पहिल्याच बॉलवरती एक मोठा धक्का लागलाय. टीम आपण पाहिलं तर आतिश यांच्या स्वरूपानं पहिली विकेट आहेत, ती पहिली विकेट मिळवून देण्याचं काम केलंय संजय शिगवन, अनुभवी खेळाडू संजय शिगवन यांनी पहिली विकेट आहेत, ती पहिली विकेट मैदानावरती मिळवून दिले. फलंदाज बाद, विकेटचं बटन गॉन. चला गया चला पहिल्या बॉलवरती विकेट आले आणि आमचे मित्र इंडी स्पोर्ट्स लाईव्हचे सर्व नेतेजी धामणे देखील या ठिकाणी उपस्थित होतात. नेतेजी आपले सहर्ष स्वागत आहेत. वेलकम, मोस्ट वेलकम, आपले सहर्ष स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा. मॅचही मैदानावरती पाहता पहिल्या बॉलवरती विकेट आलाय. आतिश यांची विकेट मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि सध्याच्या घडीला या संपूर्ण मॅच आनंद घेत असताना सुनीलजी गायकवाड असतील, सुशांतजी जाधव आहेत, त्याच्यानंतर आशिषजी शिगवन यांना आपण पाहतायत, आकाश तांडले आहेत, भरपूर जण आहेत सध्या या मॅचचा आनंद घेत आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटर मैदानावरती उमेश धाडसे दादोस यांच्या बॅटमधून फटका पाहायला मिळाला. त्या ठिकाणी येत असताना मात्र बॉलला कव्हर केलाय. फेकी करेपर्यंत या ठिकाणी पुन्हा 1 रन मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन आतापर्यंत बनवली गेलेत. ती KCC माप्रल तेरीबंदरवाडी संघाची. केदारेश्वर क्रिकेट संघ आपण सध्या मैदानावरती पाहतायत. संजय पुन्हा त्या मैदानावरती रेडी. समोर आकाश वागरे. ओहो, आकाश वागरे यांच्या नावाची चर्चा सातत्याने राहिली गेलेली आहे आणि आकाश वागरे यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर विस्फोटक अंदाजामध्ये कळलेला आकाश वागरे यांचा ट्रेडमार्क शॉट, षटकार. स्ट्रोक कळला गेला. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं असेल ज्या पद्धतीचा स्ट्रोक कळला गेला. आकाश वागरे यांच्या बॅटमधून परफेक्टली टायमिंग, बॅटमध्ये जुळलं, थोडेसे सफल झाले, बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताना पाहायला मिळाले आणि षटकारामध्ये डीलिंग करत असताना षटकारानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र पुन्हा एकदा वाढल्या गेल्या आहेत. या खेळाडूकडे क्षमता, या खेळाडूकडे आत्मविश्वास या खेळाडूकडे आहे, तो दाखवण्याचा प्रयत्न सध्या आकाश करतायत. पुढे आता खेळायचा प्रयत्न, परंतु संजय देखील काही कमी नाही. ते देखील इतकी वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत, जवळजवळ 17-18 वर्षाचा तो क्रिकेटचा अनुभव त्यांच्या पाठीशी सातत्याने आहेत. अंपायर लेग बायचा इशारा करत आहेत. लेग बायच्या माध्यमातून धाव पुन्हा एकदा ऍड होईल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात संघाच्या एकूण धावा 8 धावा. क्रिकेटचा खेळ अगदी तुम्ही किती वर्ष खेळलात, कशा प्रकारे क्रिकेट खेळलात हे तुम्हाला नेहमी मान्य ठेवणार असतं आणि काय क्रिकेट तुम्ही खेळलेलात हे देखील क्रिकेटमध्ये महत्त्वाचं आहे. उमेश धाडसे दादूस यांच्या बॅटमधून फटका खेळला. इनफिल्डला क्लिअर करत असताना जाईल का चेंडू. क्षेत्ररक्षक बॉलवरती वेगाने पुढे येतात. एकला मात्र डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, पण एंड मोमेंटला तिथे कॉल दिला गेला की नाही थांबायचं आहे गड्या, मात्र थांबवलं गेलं. धावफलकावरती धावा आहेत. पुन्हा एकदा 1 ने वाढल्या धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. स्कोरिंगचं काम खूप छान पद्धतीने प्रशांत पोस्टुरे सर सध्या करतायत. प्रत्येक गोष्टीवरती ॲक्युरन्सी त्यांची देखील सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. आयोजन कमिटीमध्ये स्वतः सुधीरजी करवडे साहेब, भिकुमामा मालप यांना सध्या आपण वरती पाहतात. प्रीतेजी नाटकर सध्या आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि आयोजन कमिटीमध्ये प्रत्येकाला दिलेली जी महत्त्वाची भूमिका आहे ती देखील स्पष्टपणे या ठिकाणी पार पाडतायत. फटका खेळायचा प्रयत्न पुन्हा चेंडूला खेळला गेला. चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने, विकेट किपर वेगाने बॉलवरती येत आहेत. अडवण्याचा प्रयत्न बॉलला झाला. लेग बायचा इशारा पुन्हा एकदा संकेत देत असताना पंच मैदानावरती 1 रन मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 रन. षटक संपलं गेलं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 10. 1 ओव्हरचा खेळ संपला, धावसंख्या धावफलकावरती 10 रन आतापर्यंत बनवले गेलेले आहेत. दुसरं षटक मैदानावरती कशा प्रकारचं राहील याची देखील चर्चा आपण मैदानावरती करूयात. तोपर्यंत एक छोटासा ब्रेकमध्ये डीजेचं एक सुपर हिट सॉन्ग.
चला गोलंदाज रणजित मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहे. सेकंड ओव्हर दुसरं षटक मैदानावरती रणजित यांच्यावरती जबाबदारी आहे, ती जबाबदारी मैदानावरती दिली जात आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, दुसरं षटक मैदानावरती मार्गस्थ. पहिला बॉल स्ट्राईक इनवरती बरं तर आपण आकाश वाघरे यांना पाहिलेत. मंडणगड प्रीमियर लीग अगदी खेळाडूंना गाजवली होती. युवा चषकामध्ये देखील आपल्या दर्जेदार खेळ दाखवत असताना पाहिलं होतं, परंतु फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. झेल आकाश वाघरे यांची प्राइजलेस विकेट आणि झेल घेतल्यानंतर कॉन्फिडन्स आता वेगळ्या आसमानावरती पाहायला मिळाला. झेल घेतली, फलंदाज बाद आणि भिकुमामा मालप यांच्याकडून या क्षेत्ररक्षकासाठी 200 रुपयाचा प्राइज आहे ते या ठिकाणी दिले जाणार आहेत. विकेट डाऊन गॉन. थँक्यू. आणि दुसऱ्या बाजूला अमोलजी वराग साहेब यांच्याकडून या गोलंदाजासाठी 500 रुपये असणार आहेत. जी विकेट आकाश वाघरे यांची विकेट मिळवलंय त्याच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहेत. आणि या भिकुमामा मालप यांच्याकडून या कॅचसाठी 200 रुपये आहेत. दोघांनाही मिळालेले आहेत. हा म्हणून पारितोषिक लावलंय. सध्या अमोलजी वैराग यांनी हे पारितोषिक लावलंय कारण की भिकुमामा यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्याच सुपुत्रासाठी मात्र आपण पाहिलं तर खास करून 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी लावलं गेले आहेत. रणजित मालप रोशन मालप भिकुमामाचे सुपुत्र. ओद विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येतात. बॉलला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव या चेंडूवरती येत आहेत. एका धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती लगावली गेले ते 11 धावा. म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख केला की तुमच्या संघामध्ये संजय शिगवन एक अनुभवी खेळाडू आहेत. अनुभवी खेळाडू ज्यावेळी तुमच्या संघामध्ये असतात ना त्यावेळी या सर्व काही गोष्टी प्रॉपर घडत असतात आणि ते आपण चित्र मैदानावरती पाहिलेलं आहे. धाव फलकावरती 11. रणजितचा बॉल पुन्हा खेळायचा प्रयत्न यावेळी फॉलो तर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉलला अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू आहेत, तो निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती फेकले गेलेत. आणखीन एक डॉट बॉल. उमेश धाडसे दादू सध्या मैदानावरती बॅटिंग करतोय, परंतु अशा कठीण प्रसंगामध्ये नेहमी केदारेश्वर क्रिकेट संघ माप्रल तरी बंदरवाडीसाठी उभा राहिलेला खेळाडूपैकी एक खेळाडू आहे. नाव आहे उमेश धाडसे. पाहूयात काय करणार आजच्या घडीला. आक्रमणाचा प्रयत्न पुन्हा झालेला. चेंडू हवेमध्ये गेला, उंच गेला, दूर नाही गेला. चेंडू नॉमॅन्स लाईन मध्ये ट्रॅव्हल झाला आहे. जिथे निर्जन स्थळ आहे त्या निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. 2 रन पुन्हा मैदानावरती घेतले गेले आहेत आणि 2 रनने संघाची धावसंख्या धाव फलकावरती लगावल्या जातात त्या मात्र 13 धावा. लढायचं आहे, जिंकायचं आहे, लढायचं आहे, परंतु क्रिकेट मैदानावरती खेळायचं. युवा चषक मैदानावरती 2024 स्पर्धा गाजवायची आहे आणि गाजवण्यासाठी आज प्रत्येक जण या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व मात्र निर्माण करण्यासाठी मात्र दाखल झालेले आहेत. बेस्ट 40 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आजच्या दिवसामध्ये 16, उद्या 16 आणि परवा 8, रविवारी 8 आणि फायनल डे तो असणार आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न उमेश धाडसे यांच्या बॅटमधून फटका खेळलाय, परंतु फटका फसला होता एका वेळी. क्षेत्ररक्षकाने सोडलाय झेल. क्रिकेटमध्ये नेहमी कावत म्हटली गेले, कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच, छोडो की कॅच आरोग्य मॅच. क्रिकेटचे रहस्य आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर रन 1 घेतले गेलेत. एका धाव्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती पुन्हा एकदा वाढत असताना जाऊन पोहोचले 14. लास्ट बॉल शिल्लक असणार आहेत. कोलपेटा पॅचचा बॉल, यॉर्कर लेनचा बॉल. सिंगल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव मात्र मैदानावरती आलेली पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या. षटक क्रमांक मैदानावरती संपले गेले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. 15 रन ऑन दी बोर्ड लगावले गेले. ऑन दी स्कोर कार्ड आपण सध्या 15 धावा या ठिकाणी पाहत आहेत. अंतिम शेवटचं षटक मैदानावरती असणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात. थँक्यू. चला शेवटचे 6 बॉल आहेत. एक षटक मैदानावरती बाकी आहे. सनी मैदानावरती आणि या मागील षटकामध्ये रणजित यांनी 5च धावा खर्च केल्यात. एक बहुमूल्य विकेट त्यांनी मिळवलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 वरती एक विकेट होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 वरती एक विकेट मिळवली. 2 ओव्हरचा खेळ जर पाहिला तर सरासरी 15 रन आणि 2 विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्यात. सनी एक वेगवान गोलंदाज आहेत.
कोलबा टप्प्याचा बॉल तळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न, एका धावेशिवाय दुसरं काही या ठिकाणी मिळणार नाहीत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या, त्या मात्र 16 धावा, 16 ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित अजूनही विचार केला तर 5 चेंडू या ठिकाणी येणं शेष असणार आहेत. वाईड 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 बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या रोलमध्ये ॲड होईल. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या, त्या मात्र 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. सनी पुन्हा त्या मैदानावरती रेडी आहेत. धावफलकावरती धावा संघाच्या सध्याच्या घडीला 17 धावा. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, अंपायर्स वाईड बॉलचा कॉल करतात. धावफलकावरती धावा आहे ती मात्र अतिरिक्त स्वरूपाने आता वाढली गेली. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. एक चेंडूचा खळ आतापर्यंत या ठिकाणी विचार केला तर षटकातील बॉल फेकून झाल्यात. 1-2 वाईड टाकले गेलेत. धावसंख्या 18. ओव्हर द विकेट. फटका खेळा, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहिलं तर बिटवीन द गॅप निघून जाण्याचा प्रयत्न. 1 रन त्या ठिकाणी घेतला. दुसरा रनचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वी रित्या 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. 2 खेळाडूमध्ये चांगला ताळमेल दिसला मैदानावरती. धावफलकावरती जर नजर टाकली तर धावफलकावरती रन झाल्यात, त्या मात्र जवळपास 20. चेंडूचं खेळ आतापर्यंत संपला गेला. मैदानावरती 2. सुनील गायकवाड सध्या जॉईन आहेत. जगदीश सावंत अगदी त्यांचे फॅन आहेत असं वाटतंय. जगदीश सावंत, कौशिक पोस्टूर यांचे देखील भरपूर मोठे फॅन आहेत आणि लव यू शिवाय ते जास्त दुसरं काही बोलत नाहीत असे आपले जगदीश सावंत आहेत. सुहाजी राजविलकर यांनी देखील शुभेच्छा दिल्या त्या स्पर्धेसाठी, त्यांचे मनापासून धन्यवाद. फटका छान खेळलाय बॅट मध्ये, मिडल ऑफ द बॅट, चेंडू मात्र निघून जाईल. उमेश धाडसे यांच्या बॅट मधून धाडसाने खेळलेला हा खणखणीत षटकार, 6 रन. थँक्यू. चला कबरगाणी आणि वेसवी बौद्धवाडी आणि कबरगाणी संघाच्या कॅप्टन विनंती आहे, आपला पहिला कॉल दिला जातो या ठिकाणी टॉस साठी आपण यावं. सनी मैदानावरती पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती रेडी आहेत. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, रेग्युलरली फायरिंग केली जाईल का? क्षेत्ररक्षक चेंडूवरती नाही अंदाज बांधू शकले. चेंडू चाललाय 1 बाउन्सने, बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्लिअर होईल. हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. व्हॉट अ शॉट. दिनातीन 10 पर्यंत आता सध्या टिंचकच करायचे आहेत. उमेश धाडसेनं तर सध्या मैदानावरती ती बॅटिंगच करायची आहेत आणि ती सुरू देखील झालेली आहे. पुढचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, समोर खेळलाय अगदी गोलंदाजाच्या अगदी डोक्यावरून चेंडू खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आम्ही चेंडूवरती वेगाने पुढे बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा मात्र नाही रोखल्या जात. 2 धावा पुन्हा मैदानावरती पूर्ण होत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 32. 32 धावा. उमेश धाडसाने खेळणारे खेळाडू आहेत सध्या मैदानावरती, अडचणीमध्ये तो उभा राहिलेला आहेत. या षटकातील आतापर्यंत विचार केला तर शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहेत. इनिंग मधील शेवटचा बॉल आहेत. रन केले गेलेत आतापर्यंत 32 रन. लास्ट बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती मात्र प्रत्युत्तर नाही देऊ शकले. रन केल्या गेल्या त्या मात्र 32. विजयासाठी करायचे आहेत 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 33 धावांचं लक्ष आहे. ते टीम भट्टीवाडी संघासमोर. भट्टीवाडी 33 धावा करतायत का हे देखील आपण मैदानावरती पाहणार आहोत. आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसं पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येणारच आहोत. परंतु त्यापूर्वी टॉसच्या दिशेने वळूयात, जिथे कबरगाणी आणि वेसवी बौद्धवाडीचे कॅप्टन असणार आहेत. चला, वेसवी आणि कबरगाणीचे कॅप्टन आहेतच. नुकताच या मैदानावरती गुढीपाडव्याच्या दिवसामध्ये जगमाता चषक कबरगाणीच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहिलेली आहेत.
चला टॉस वेस्वी बोधवड आणि कबरगणी या दोन संघादरम्यान होईल मॅचचा टॉस. नाणेफेकीचा गोल अमोलजी वैराग साहेब यांच्या शुभ हस्ते छाप मांडला गेला आणि छापा झालेला आहे. वेस्वी बोधवडी संघानं टॉस जिंकलेला आहे. काय डिसिजन असणार आहे? फील्ड फर्स्ट. 4 षटकांचा मॅच आहे. 4 षटकामध्ये जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगणी या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 पर्यंत रोखण्यासाठी अशा प्रमुख गोलंदाज आशुतोष मोहिते, विशाल पवार, त्याच्यानंतर अजून चेंजेस होतील. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहून? युवा चषकामध्ये खेळण्याची संधी मिळालेली आहेत. संधी तर सुवर्ण संधी करण्याचा प्रयत्न तर व्हाल, परंतु आयोजन आणि नियोजन पाहून कसं वाटतंय? खूप छान. आमचं तर पहिलंच वर्ष आहे ह्यावर्षी, म्हणजे आम्ही ह्यावर्षीच खेळतो युवा चषक. खूप छान वाटतं आणि आयोजन पण खूप छान आहे. थँक्यू. पहिल्यांदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. दुसऱ्या बाजूला कबरगणी संघ आहेत. आपण देखील एक नवीन आणि खरं तर कमीत कमी स्पर्धा म्हणजे युवा चषकामध्ये आता आपण खेळत आहात. तर या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव कशा प्रकारे असणार आहेत आणि या टॉस जिंकल्याचं डिसिजन काय असतं? टॉस जिंकलं तर वर फील्ड असते. आता बॅटिंग करायची, बॅटिंग करावी लागणार आहे. बॅटिंग करताना 4 षटकामध्ये एक बेस्ट टोटल 50+ करण्यासाठी असे कुठले खेळाडू आहेत ज्याच्यावरती भरोसा दाखवू शकतोय? सध्या तर माझा भाऊच आहे दादा, आणि 2-3 प्लेयर आले नाहीत जे बॅट करतात ते. मैदानाचा थोडासा इतिहास माहीत आहेत. अगोदरच मंगळवारी तुम्ही या मैदानावरती स्पर्धा पार पडलेल्या आहेत. तर मैदानावरती खेळण्याचा जो अनुभव आणि या स्पर्धेचं आयोजन युवा चषकाचं याबद्दल मनोगत? प्रथम तर खूप कमिटीने चांगलं नियोजन केलं आहे. कमी शब्दात सांगितलं, मनापासून आपला धन्यवाद आहेत. टॉस पार पडलं. वेस्वी बोधवाडी विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. प्रथमतः गोलंदाजी करण्याचं डिसिजन आहेत ते घेतलं गेलं. बॅटिंग करायची आहे टीम जाकमाता देवी कबरगणी संघाला मैदानावरती करायची आहे बॅटिंग. चला मॅचला सुरुवात. एका बाजूला रोशन, दुसऱ्या बाजूला प्रीतम. रोशन मालप मागील मॅचचे हिरो आपण पाहिलेले आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पटकावलेला आणि तो देखील काही वेळामध्ये त्यांना दिला जाणार आहे. परंतु रोशन मालप यांची ती इनिंग होती ना मागच्या मॅचची, 45 धावेची इनिंग आपण पाहिलेली आहेत. नॉट आऊट 45 धावेची इनिंग त्यांनी साकारली. कदापि जर आणखीन काही धावा असतात तर अर्धशतकी देखील खेळली या मैदानावरती रोशन मालप यांची आपल्याला पाहायला मिळू शकलं असती, परंतु मॅच जिंकून दिली हे देखील महत्त्वाचं होतं. 45 धावेची ती आपण बहारदार इनिंग आपण या खेळाडूची पाहिलेली आहेत. आता मैदानावरती त्यांच्या समोर जर पाहिलं तर गोलंदाज रेडी आहेत. पहिला बॉल आकाश वाघरे यांना आपण पाहतात. पहिला चेंडू मात्र सरळ बॅट खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. 1 रन मिळवलं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही, परंतु फेकी. ओ हो हो, नक्की फेकी तरी कुठे झाला हाच प्रश्न आता मैदानावरती सध्या उपस्थित झाला आहे. परंतु पाठीमागे बाका बसला कारणामुळे नाहीतर पाकप अगदी करावं लागेल अशा प्रकारची फिल्डिंग केली तर. तिथून एक धाव मैदानावरती आलेल्या सिंगलच्या माध्यमातून संघाचं खातं ओपन होतं. संघाची धावसंख्या धावफलक्यावरती लगावली गेली ती मात्र 1 रन. 2 बॅटर मैदानावरती आहेत. एका बाजूला रोशन आणि दुसऱ्या बाजूला प्रीतम. ही जोडी सातत्याने आपण या संघाच्या माध्यमातून पाहिलेली आहेत. आरपी, रोशन आणि प्रीतम. आकाश ओ द विकेट. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहे, त्याला खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर चुकल्यात बहुधा त्या ठिकाणी. पाठीमागे पंचांचा नो बॉलचा इशारा. विकेटच्या देखील क्रीजच्या बाहेर किती बॉल आहेत ते मात्र पंच दर्शवत आहेत. आणि नो बॉल मैदानावरती No+1 एकूण 2 धावा ऍड झालेल्या आहेत. धावफलक्यावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र 3 धावा. पुढचा बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल फ्री हिट. मुक्तपणे तुम्ही फटका मैदानावरती खेळू शकता. पंच दाखवतात त्या ठिकाणी फ्रीचा इशारा, त्या ठिकाणी सिग्नल प्रतिक्रिया मात्र देत असताना पंचांना आपण पाहत आहेत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या आहेत त्या मात्र 3. आकाश पुन्हा त्या मैदानावरती रेडी. आकाश वाघरे पुन्हा गोलंदाजी मार्क्सवरती, गोलंदाजी ट्रॅकवरती. फुल टच बॉलला मात्र या ठिकाणी पाठवलं जाईल का क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. 1 रन कंप्लीट केलं. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती नाही होणार. एकच धाव मात्र मैदानावरती त्या सिंगलच्या माध्यमातून धावफलक्यावरती धावा लगावल्या गेल्यात त्या मात्र जवळपास 4 बॉलचा काही संपला गेला मैदानावरती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा ह्या धावफलक्यावरती बनवल्या गेलेल्या आहेत. बॅटिंग करणारी टीम जर आपण पाहिली तर एका बाजूला भट्टीवाडी, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मापडल, KCC या 2 संघादरम्यान सुरू असलेली मॅच.
रन आतापर्यंत लगावले गेले 4. 2 बॉलचा काळ संपल्यात. उर्वरित 4 बॉल शिल्लक आहेत. टार्गेट अगदी जर पाहिले तर 33चं टार्गेट आहेत. मोठं नाही म्हणता येणार आणि छोटंही नाही म्हणता येणार. फटका छान खेळलाय. बॉलला मात्र पाठवलं जाईल का क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात आणि हा पास करून अगदी पास केलेला षटकार मैदानावरती म्हणता येणार आहेत. क्षेत्ररक्षकाने केलेली चूक निर्णायक ठरू शकत आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 रन. त्याच गोष्टीची चर्चा सध्या आहे की बॉल सीमारेषेच्या लगत असताना तुम्ही सीमारेषेच्या जवळ राहणार की तिथून 2 ते 3 पावलं पुढे उभे राहणार. बॉल हवेच्या दिशेने तुमच्या दिशेने मार्गस्थ होणार, पुढे देणार. तो बॉल तुम्हाला तिथून मागेच राहायचं आहे, त्या बाउंड्री लाईनच्या जवळ टचच राहायचं आहे. पण क्षेत्ररक्षकाने केलेली चूक बहुधा महागडी ठरू शकते आता मैदानावरती. पॅसिंग आउट ट्रॅक खेळायचा प्रयत्न, पुढे चेंडूला पण पहिला खेळायचा प्रयत्न सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण होता. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र नाही चालवला. एकाच धावेवरती आता मात्र समाधान व्यक्त करावं लागत आहेत. धावसंख्या फलकावरती बनवलं गेलं त्या मात्र 11. चेंडूचा काही संपला गेला आतापर्यंत 4. योग्य रीतीने धावसंख्येची वाटचाल सुरू आहेत. सरासरी मेंटेन करायची ती मात्र 11ची. 11च्या सरासरीने 33 रन 33 रन तुम्हाला मैदानावरती करायचे आहेत. आणि आतापर्यंत रन जर पाहिलात तर मैदानावरती बनवले गेलेले आहेत 11. यावेळचा बॉल पुन्हा मात्र समोरच्या दिशेने फिरकवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती, झेल तर नाही होणार. चेंडू 1 बाउन्स तर सीमारेषेच्या जवळ मात्र फील केला गेला आहे. 2 रनचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट रोशन आणि प्रीतम यांच्यामध्ये चांगली पाहायला मिळाली आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. टार्गेट 33चं 33 धावेचं टार्गेट धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 13. अजूनही उर्वरित विचार केला तर 20 धावेंची मैदानावरती गरज आहे. येणारे बॉल शेष आहेत तुमच्याकडे 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 20 धावेंची गरज मॅचला जिंकण्यासाठी. फटका छान खेळलाय. प्रॉपर कनेक्शन मिडल ऑफ द बॅट झाला आणि चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पार. काऊ कॉर्नरच्या डोक्यावर आलेला खणखणीत दणदणीत षटकार 6 रन. थँक्यू आकाश वागरे यांच्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 19 रनाला कॅच सुटले, कॅच ड्रॉप झाली, मोठे फटके आले, तिथून सिंगल आला, तिथून नो बॉल मैदानावरती हाताळला गेला. बऱ्याच काही गोष्टी घडल्या पहिल्या ओव्हरमध्ये. 19 रन आतापर्यंत धावफलकावरती कुठल्या गेलेले आहेत. विजयासाठी 12 बॉलचा खेळ, 12 बॉलमध्ये 14ची गरज आहे. गुडेकर संघ देखील आतुरतेने वाट पाहतो त्यांच्यासोबत कोण खेळणार याची ते आता आतुरतेने वाट पाहतात आणि मनामध्ये त्यांचे सुरू आहे आता विचार बट्टीवाडी की मापरल या गोष्टीची चर्चा त्यांच्यामध्ये देखील आता सुरू आहे. 12 बॉलचा खेळ, 12 बॉलमध्ये 14ची गरज आहे. गोलंदाज रेडी. केतनचा बॉल आपण पाहिलं तर लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहे. पंच आता मात्र वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र मैदानावरती बहाल केली जात आहेत. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी रन करायचे आहेत 13. 12-13 वाला मॅच सामना मात्र मैदानावरती आपण पाहत आहेत. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती षटकातील पुढचा बॉल मैदानावरती हाताळण्यासाठी पहिला बॉल. केतनचा बॉल मात्र आपण पहिला हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातो डीपमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहेत आणि बॉलला जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत 1 रन या ठिकाणी मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली गेली. धावसंख्या 21 करायची तर अजूनही 12. 11 बॉलचा खेळ शेष. 11मध्ये 12ची गरज आहे. आता गोलंदाजाला जास्तीत जास्त एफर्ट लावावे लागतील, परिश्रम त्याला जास्त घ्यावे लागतील या मॅचमध्ये आणि कमी रनची ओव्हर टाकली तर कदापि या मॅचमध्ये पुनरागमन होऊ शकत आहेत. कारण की ज्या पद्धतीने सध्या भट्टीवाडी संघानं मैदानावरती प्रदर्शन दाखवण्यासाठी सुरुवात केलेली आहे योग्य पद्धतीनं. लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल. चेंडू चाललाय सीमारेषेच्या जवळ. फाईन लेगला क्लिअर करेल अंपायरचा कॉल. व्हाईट बॉलवरती तोफाच्या रन मिळतात 4. एकूण धावा असतील 5 आणि 5 रनने आता या मॅचच्या अगदी विजयाच्या दिशेने आगेकूच करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र 26 ऑन दी बोर्ड लगावले गेलेले आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने मात्र धावा बहाल केल्या जात आहेत. धावपेच तुमचे प्लॅनिंग जर तुमची चुकली तर सर्व काही गोष्टी चुकताना पाहायला मिळत आहेत. उमेश धाडसेने बॅटिंग केली परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाज मात्र मैदानावरती तितक्यासं कंट्रोल नियंत्रण आपल्या गोलंदाजीवरती नाही दाखवू शकले आणि त्याचा फायदा आहे तो सध्या भट्टीवाडी संघ मैदानावरती उठवत असताना पाहायला मिळतोय.
फटका छान खेळला हवेमध्ये कळा चेंडू मात्र आता बिटवीन द गॅप निघून चालला क्षेत्ररक्षक उमेश झाडसे आहेत परंतु त्याला फक्त पाहत राहतील. चेंडू मात्र बिटवीन द गॅप निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. मिळतील रन 4. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 करायच्या मैदानावरती आता रन फक्त आणि फक्त 3. रोशन मालप वॉड बॅटिंग मॅग्निफिसंट स्ट्रोक मात्र रोशन मालप यांच्या पाठमधून पाहायला मिळाला. अजूनही 3 धावेची गरज आहेत मॅचला जिंकण्यासाठी. फटका समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे तो मात्र दर्शक बनेल का नाही बनणार. एक धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकाच धावेमध्ये समाधान व्यक्त करावं लागेल परंतु खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. स्ट्रेट अगदी बॅटनं खेळला गेला सरळ बॅटनं खेळला गेला व्ही शेपमध्ये फटका खेळला गेला जिथे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा खेळाडू थोडेसे वाईडिश होते परंतु त्या ठिकाणी लॉंग ऑनचे खेळाडू आले बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला आणि एकच धाव मिळाली. धावा धावफलकावरती 31 विजयासाठी आता गरज आहे मैदानावरती 2 धावेंची. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित युवा चषक 2024 फटका छान खेळला पाठीमागे खेळला गेलेला स्ट्रोक पुन्हा पाहायला मिळाला. सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. आता एका धावेनं तिथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न परंतु विजयी रन या ठिकाणी घेतले गेले आहेत आणि या मॅचला जिंकल्या भट्टीवाडी संघानं 2 मॅच जिंकलेले आहेत. अंतिम सामना म्हणजे या पहिल्या खास करून आपण जो लॉर्ड्स त्या लॉर्ड्समधला अंतिम सामना जो असणार आहे तो खास करून 2 संघ मात्र मैदानावरती खेळणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर आता भट्टीवाडीचं स्थान आहे ते स्थान निश्चित झालेलं आहे आणि गुडेगर यांचं देखील स्थान पाहायला मिळणार आहे. चला रणजित आपणही यायचं आणि रोशन आपणही यायचं आहेत. रोशनसाठी अमोलजी वैरक साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं प्राईज आहेत आणि रणजित